राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली 90,000 कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत यासाठी सरकारी कंत्राटदारांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था, पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डोक्यावर धोधो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी 2 तास धरणे आंदोलन केले। पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे 800 ते 900 कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते। राज्यकर्ते जोमात, कंत्राटदार कोमात, रुपया नाही तिजोरीत, मंत्री मात्र मुजोरीत। राज्य शासन कंत्राटदारांना देईन का पैका, मंत्री माझ्याच गप्पा ऐका। भीक नको हक्क हवाय, कंत्राटदारांना न्याय हवाय, नियोजन शून्य कारभारी कंत्राटदार झाला भिकारी, अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खरे, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे, राज्य मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष MS पंजाबी, त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन दिले। तुम्ही सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून। उसना अवसान आणून ठेकेदारांना आणखी कर्जबाजारी करून आत्महत्या करायला लावू नका। आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं, आपण कुणाचा 1 रुपया घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही। आमची विनंती आहे, हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका। आपण आपल्याकडे जर पैसेच नसतील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्जबाजारी बनवून आत्महत्या करायला लावू नका, अशा प्रकारची विनंती करतो। आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो। की दरवर्षी बजेटमध्ये काही 1000 कोटीची तरतूद लाडकी बहिणीसाठी केलेली आहे आणि हा सगळा पैसा जो विकास कामाचा पैसा आहे, PWD खात्याचा पैसा लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला मिळणाऱ्या पैशावरती त्याचा परिणाम होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे कामं करून सुद्धा पैसे मिळत नाही आहे। आमच्या एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आत्मदहन आंदोलनचं सुद्धा झालेलं आहे आता। आणि सरकार किती बडी कॉन्ट्रॅक्टरचे घेण्याच्या विचारात आहे याचा सरकारने विचार करायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग असलेली बिलं त्वरित अदा करण्यात आली पाहिजे। आता कॉन्ट्रॅक्टरला घरचं राशन भरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्वरित पैशाची गरज आहे। कॉन्ट्रॅक्टरला त्वरित पैसे अदा केले गेले पाहिजेत, ही आमची सगळ्या सरकारला, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची महाराष्ट्राच्या नम्र विनंती आहे। सर्वप्रथम मागच्याच महिन्यात आमचा एक सांगलीतील दुर्दैवी कंत्राटदार तरुण अभियंता हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली। आपण बघताय त्याचा पुतळा दित आहे। साक्षात यमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं आहे का काय असं आम्हाला इथं वाटायला लागलं। सर्व कंत्राटदारांची अवस्था, मानसिक अवस्था, आर्थिक अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। सर्व कंत्राटदार कर्जबाजारी झालेले आहे। आम्हाला नुसतं सांगण्यात येते की ही फाईल मंजूर झाली, ती फाईल मंजूर झाली, ती फाईल कुठे आहे तीच आम्हाला कळत नाही। खाली विचारलं तर मध्ये अजून काय आलेलं नाही आहे। त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय म्हणजे बोलायचीच कडीन बोलाचाच बात अशा प्रकारचं इथं चाललेलं वर्जना चाललेले आहे। आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे। भर पावसात आमचे कॉन्ट्रॅक्टर इथं उभे आहेत। गेले तास झाला अख्ख्या पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल, खेड असेल, काय जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात 89,000 कोटीची थकबाकी आहे। हा म्हणजे स्पष्ट अंदाज आहे सर्व विभागात, म्हणजे PWD असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, जलसंपदा असेल, पाणी जिल्हा परिषद ग्रामविकास असेल, अशा प्रकारची शासन आमच्या भावनांशी खेळत आहे। हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संपवावा। लवकरात लवकर निदान 50% तरी निधीची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।